बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकऱ्यांनी भंडारा उधळून या निर्णयाचं स्वागत केलं आहे। बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे। शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला आहे। निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सुनील थिगळे यांनी। शेतकऱ्याचा जीवाचा प्रश्न म्हणजे बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडा शर्यतीसाठी जवळजवळ सुमारे 3 ते 4 वर्ष या शर्यती सुरू होण्यासाठी लागलेत। आज खऱ्या अर्थाने ज्या राष्ट्रपतींची स्वाक्षरी आहे त्या विधेयकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी येथील शेतकरी असतील किंवा नेते असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको केले, आंदोलन केले। कुठेतरी आता त्यांच्या त्यांनी जे आंदोलन केले त्याला कुठेतरी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता आपल्यासोबत आहेत बैलगाडा मालक, आपण त्याच्याकडे जाणून घेऊ कशा प्रकारे त्यांना आनंद होतो। मला सांगा की कशा प्रकारे आनंद होतो तुम्हाला? प्रथमतः मी महाराष्ट्र सरकारने याबाबत कायदा बनवला व त्याला सर्व विरोधी पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला, याबाबत मी प्रथमतः महाराष्ट्र सरकार, विरोधी पक्ष या सर्वांचा बैलगाडा मालकांच्या वतीने प्रथमतः अभिनंदन करतो व राज्य सरकारला बैलगाडा मालकांच्या वतीने धन्यवाद देतो। आज तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक हा खऱ्या अर्थाने आनंदी झाला असं म्हणावं लागेल, कारण राज्य सरकारने बनवलेल्या कायद्यावर राष्ट्रपतींनी मंजुरीची मोहर उमटवलेली आहे आणि एक प्रकारे शेतकरी आनंदात जाऊन या बैलांचं संगोपन वाढीस लागेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून गावच्या यात्रा आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातील। नक्कीच गावच्या ज्या यात्रा आहेत ते उत्सव आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातील। काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या की ताई मला सांगा की आज बैलगाडा शर्यती चालू झाल्यात, काय आनंद वाटतो तुमच्या? खूप आनंद वाटतो। आमच्याकडे 10 बैल आहेत, आम्ही त्यांना लहान मुलासारखं जपतो। त्यांना खुराक चालू आहे, 2 टाईम पेंड वगैरे आहे, त्यांना गवत वगैरे आम्ही स्वतः आणतो। आमचे सासू सासरे खूप जीव लावतात लहान मुलांसारखे। नक्कीच दादा मला सांगा की आज बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात, काय तुम्हाला वाटतं आजचा दिवस कसा आहे? आजचा दिवस एक तर आनंदाचा आहे की आजपर्यंत आम्ही लहानपणापासून जन्माला आलो आहे, तो आनंद झाला नाही, याच्यापेक्षा आज आम्हाला आनंद झाला आहे। हा आनंद होण्याचा एकच माझ्या स्वतःचा जीवनातला एक आनंद असा आहे, बैल आहे म्हणून मी ह्या तालुक्यात आहे आणि ह्या गावात आहे, नाही तर मी ह्या गावातही राहिलो नसतो, अशी माझी परिस्थिती होती। आज दिवस जो उगवला आहे हा सोन्याचा दिवस उगवला आहे असं मला वाटतं। नक्कीच आज जो दिवस उगवला आहे तो कुठेतरी सोन्याचा दिवस उगवला, अशा काहीतरी प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन तुषार मांगरसह सुनील थिगळे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे।